वेलकम. या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. सर्वांना माझा नमस्कार. चला आपण पहिल्या व्हिडिओला स्टार्ट करू. ऑनलाइन क्लासेस. इंग्लिश शिकायसाठी आपण आधी पहिला क्लास एकदम साधा सरळ घेऊ. शेप्स यावरती आपण हा क्लास घेणार आहोत. बेसिक शेप्स. हा पॉइंटर दिसतोय ना सर्वांना? बेसिक शेप्स म्हणजे आकार. तर बेसिक आकार आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिला आहे स्क्वेअर. स्क्वेअर ओके. नंतर हा सर्कल आहे. सर्कल. ट्रायंगल. स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल हे 3 प्रकारचे शेप्स आहेत. आकार. स्पेलिंग बघून घ्या. SQUARE स्क्वेअर, CIRCLE सर्कल, TRIANGLE ट्रायंगल. नंतर आहे रेक्टँगल, इक्लिप्स अँड हेक्सागॉन, डायमंड. रेक्टँगल, इलिप्स, हेक्सागॉन, डायमंड. ह्याला ओव्हल शेप पण म्हणतात, पण हे मॅटर करतं की हे कुठल्या साईजवर आहे. ओके. सो रेक्टँगल, इलिप्स, हेक्सागॉन, डायमंड. हार्ट, स्टार, ॲरो हे आणखीन भरपूर शेप्स असतात ह्यासारखे, पण मी काहीच थोडक्यात घेतले आहे. तुम्हाला बाकीच्या शेप्सवर एक्सप्लेनेशन हवे असेल तर आपण त्यावरही करूयात. फक्त मला कमेंटमध्ये सांगा. पहिले आहे स्क्वेअर. ओके. बिस्किट आणि ही घड्याळ कुठल्या शेपमध्ये आहे? स्क्वेअर. नंतर आहे सर्कल. हा शेप कुठला आहे? सर्कल. ट्रायंगल. हा शेप आहे ट्रायंगल. ओके. नॉट एक्झॅक्टली म्हणजे एक्झॅक्टली नाहीये, पण हा आपण ट्रायंगल कन्सिडर करू शकतो. ओके. इथे डॉट डॉट लाईन्स ठेवून हे असं झालं हा ट्रायंगल शेप. सँडविचेस कुठल्या शेपमध्ये आहे? ट्रायंगल. रेक्टँगल. हा असा रेक्टँगल शेप दिसतोय ह्याचा. हे लिप्स आहेत. ओके. हे हेक्सागॉन. आता ह्यामध्ये हे पेन्सिल्स भरपूर आहेत, तर हा पेन्सिलचा शेप कुठं आहे? एक्झॅक्टली हेक्सागॉन. फक्त कर्व्स आहेत थोडे. हा पण हा हेक्सागॉन शेप. ओके. डायमंड. ही खिडकी, हे पतंग डायमंड शेप मध्ये आहे. ओके. हार्ट. स्टार. ॲरो. हे पेनचा पुढचा नीब ॲरो शेप मध्ये आहे. ओके. आणि हा डिझाईनच ॲरो शेप मध्ये केला आहे. हे झाले बेसिक शेप आणि ह्यावर आपण एक्झाम्पल घेतले. आता आहे 3D शेप्स. आता हा स्क्वेअर शेप. पुढून हा क्यूब आहे. क्यूब. तर हा जो बॉक्स आहे ह्याला पुढून बघितलं तर स्क्वेअर, सगळीकडून पाहिलं तर हा स्क्वेअरच दिसणार तुम्हाला. तर हा कुठला आकार झाला? क्यूब. क्यूब. रेक्टँगलचा काय होईल? क्यूबॉइड. जर रेक्टँगल आपण 3D मध्ये घेतला, आता हा पहिला सरफेस, हा पहिला फेस पाहिला ह्याचा ब्रिकचा, या विटाचा पहिला जर आपण सरफेस पाहिला इथला, तर रेक्टँगल दिसेल. या साइडनी पण रेक्टँगल दिसेल, कारण हा स्क्वेअर दिसणार नाही. स्क्वेअरचे चारही बाजू सारखे असतात आणि ह्याचे नसतात. तर हा काय होईल? क्यूबॉइड. सर्कल. सर्कलचा स्फिअर. स्फिअर. ट्रायंगल. ट्रायंगुलर. हा कोन शेप आहे. हा पिरॅमिड शेप आणि हा सिलेंड्रिकल शेप. आता हा कोन शेप आहे ना, तर ह्याला खालून कसं दिसेल? हा सर्कल दिसेल. पण हा जर आपण सर्कल जर आपण गोल पूर्ण अख्खं गोल केलं तर हा स्फिअर दिसेल. सर्कलला आपण ड्रॅग करून एका पॉइंटला केलं, म्हणजे ओढून एका पॉइंटला असं केलं तर हा कोन दिसेल. हा कुठला शेप झाला? कोनचा आकार. आईस्क्रीम कोन. हा कुठला झाला? पिरॅमिड झाला. खालून चौकोन.
आणि वरती पॉइंट ठेवून असंच आपण ट्रॅक केले का पॉइंटला सगळे लाईन्स, तर हा पिरॅमिड झाला. हा असा सिलेंड्रिकल म्हणजे खाली पण तुम्ही वरून पाहिलं तर हे गोल दिसेल, खालून पण गोल दिसेल आणि मध्ये असे चौकोन दिसेल. पण हा एकदम 3D मध्ये पाहिलं तर हा तुम्हाला सिलेंड्रिकल आकार दिसेल, सिलेंड्रिकल. सो हा पहिले आपली स्लाइड्स आहेत ज्यावरती आपण पहिला क्लास संपवतोय. तुमच्या काही कमेंट्स असतील, हा क्लास कशा प्रकारे घ्यायचा, कुठल्या टॉपिकवर घ्यायचा किंवा काय पाहिजे तुम्हाला, तुमचा रेफरन्स आणि तुम्ही जो पहिला टॉपिक प्रेफर करताय की आम्हाला ह्या टॉपिकवर एक्सप्लेनेशन हवंय इंग्लिश मराठीवरती, तर तुम्ही मला सुचवा. प्लीज कमेंट करा. आणि ह्या व्हिडिओमधून तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे तर तुम्ही मला सांगू शकता. तर आपण हा क्लास इथेच संपवूयात. हा छोटा क्लास घेतला कारण हा पहिला क्लास आहे आपल्या सर्वांचा, तर हा छोटा घेतलाय आणि शेप्स यावरती घेतला आहे जे लगेच तुम्हाला समजू शकेल या प्रकारे. सगळ्यांना मनापासून आभार मानते कारण तुम्ही माझा पहिला व्हिडिओ पाहिल्याबद्दल. थँक्यू, धन्यवाद.